हाय गाईज, वेलकम टू लर्न विथ वैशाली. तर आज आपण ज्या मॉडेल्स विषयी बोलतोय किंवा मॉडेल एक्झरिरी जे आहेत, भावना, सपोर्ट, सहकारी जे क्रियापद आहे, त्यामध्ये आज आपण मस्ट या शब्दाविषयीची माहिती घेणार आहे. कारण मस्ट मध्ये काय पॉवर आहे, जसं की आपण आतापर्यंत काय पाहिलंय, जर कॅन प्रेझेंट मध्ये क्षमता दाखवत आहे, ॲबिलिटी दाखवते, तर कुड भूतकाळातली ॲबिलिटी दाखवते. जसं की मे सांगते की 60% काम होऊ शकतं आणि माइट सांगते की 30% काम होतं. पण हे मस्ट आपण जर सेंटेन्स मध्ये वापरत असू तर याचा अर्थ काय माहिती का? आय मस्ट म्हणजे मी हे 100% काम करणारच. आय मस्ट बिलीव्ह इन माय सेल्फ. माझा 100% माझ्या स्वतःवरती विश्वास आहेच. आता मस्ट हे कसं लक्षात ठेवायचं माहिती? मस्ट म्हणजे एक छोटं ट्रिक म्हणजे काय माहिती? मस्ट जर सेंटेन्स मध्ये येत असेल याचा अर्थ तो नियम पाळायचा आहे, त्याची गरजच आहे. जसं की आईने आवाज दिला तर ते काम करावंच लागतं, कारण त्यात आपला फायदा असतो, आपल्यासाठी चांगलं असतं, ते आपल्याला करावंच लागतं. म्हणजेच काय, ते आपल्यासाठी फायदा. तसंच मस्ट जर सेंटेन्स मध्ये आलं तर याचा अर्थ ते 100% काम होणारच आहे. जसं की आय मस्ट ड्रिंक 3-4 लिटर वॉटर. तर मी पाणी पिलंच पाहिजे, 4 लिटर 3 लिटर पाणी पिलंच पाहिजे, कारण ते माझ्यासाठी चांगलं आहे, माझ्या हेल्थसाठी चांगलं आहे. तर ज्यावेळेस मस्ट येतं तर ते काम 100% झालंच पाहिजे आणि होणं गरजेचंच आहे, त्याची नीडच आहे. चला तर लेट्स बिगिन. मस्ट करायलाच पाहिजे. मस्ट म्हणजे ते काम करायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, झालंच पाहिजे. सुरुवातीला आपण सेंटेन्स घेऊ. आय मस्ट BELIEVE. आय मस्ट बिलीव्ह इन माय सेल्फ. म्हणजे 100% माझ्यावर विश्वास पाहिजेच असं झालं. आपण दुसरं सेंटेन्स घेऊ शकतो. यू मस्ट कॅरी अँड ब्रेला. तू पावसाळ्यामध्ये अम्ब्रेला छत्री कॅरी केलीच पाहिजे, का तर नंतर फजिती होणार नाहीये. नंतर आपण म्हणू शकतो शी मस्ट. सगळ्यात अगोदर फॉर्म्युला आपण पाहतोय की ज्यावेळेस सब्जेक्ट येईल, नंतर मस्ट येईल आणि त्याच्यानंतर वर्ब येतं, आणि ते पण फर्स्ट फॉर्म मध्ये. शी मस्ट क्लीन हर रूम. तिने तिची रूम साफ ठेवलीच पाहिजे, केलीच पाहिजे, 100% केलीच पाहिजे. नंतर आपण म्हणू शकतो शी मस्ट प्ले. तो खेळलाच पाहिजे ऑन द ग्राउंड. तर त्याने खेळलंच पाहिजे, त्याने एक्सरसाइज होईल. नंतर काय होऊ शकतंय? वी मस्ट गो टू ट्रिप. आम्ही ट्रिपला गेलंच पाहिजे, का? थोडंसं रिलॅक्स. ज्यावेळेस मस्ट येतं ते काम 100% झालेच पाहिजे. अशा प्रकारे आपण मस्ट ला समजून घेतलं. मस्ट मेक कुक. मी स्वयंपाक केलाच पाहिजे. आय मस्ट कम टू द पार्लर. मी पार्लरला आलीच पाहिजे. यू मस्ट ईट नाईट टाईम. तू रात्री जेवलाच पाहिजे, किंवा यू मस्ट डिनर. तू जेवण केलंच पाहिजे. तर मस्ट, किंवा आपण अजून सेंटेन्स पाहू शकतो की यू मस्ट अचीव युअर गोल. तू तुझं टार्गेट गोल पूर्ण केलंच पाहिजे. तर मस्ट साठी आपण एक गोष्ट लक्षात ठेवू की जी फॅमिली आहे, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, ह्या फॅमिलीसाठी आवर्जून मस्ट येतं, नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो. सेंटेन्स बनवायला एकदम सोपं आहे. मस्ट म्हणजे ते काम 100% झालंच पाहिजे, ते करायलाच पाहिजे, ते त्याच्यामध्ये तेवढी गरजच आहे. जर आपण इथून पुढे शब्द बोलताना, एखादा सेंटेन्स बोलताना जर लक्ष दिलं की आय मस्ट कम युअर होम, तर 100% आपण ज्यांनी बोलवले त्यांच्या घरी आपण जाणार आहे. याचा अर्थ काय, की जर आईने आपल्याला घरात आवाज दिलाय तर ते काम आपण केलंच पाहिजे. म्हणजे मस्ट आपल्याकडून ते काम करूनच घेतो, आणि मस्ट म्हणजे खूप पॉवरफुल शब्द आहे. तर इथून पुढे तुम्ही रोज तुमच्या लाईफमध्ये एक एक शब्द ऍड करा की मस्ट बोलला तर ते तुम्ही 100% काम करणारच आहे.
तर वाट कशाची पाहताय, आजपासून मस्टचे सेंटेन्स तयार करा आणि छोटे छोटे ट्राय करा बोलण्याचं. म्हणजे काय होईल, तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला खूप भारी वाटू शकतं. तर आज आपण जी मॉडेल एक्झिलरीचा मस्ट या शब्दांचा अर्थ समजून घेतला, तशाच प्रकारे आपल्याला अजून शूडचं होऊ शकतं, विलचं आहे, अजून पुढचं आहे. तर अजून आपल्याला म्हणजे अजून 3-4 राहिले, त्यांची आता आपण जर इन्फॉर्मेशन एक करून घेतली तर आपल्याला अजून इंग्लिश बोलण्यासाठी मदत होऊ शकते. चला तर तुम्ही वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब माझ्यासाठी इन्करेज करतं मला रोज नवीन टॉपिक घेऊन येण्यासाठी. तर खूप सारं मनापासून धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक छोटी छोटी कमेंट करत जा, त्यांनी सुद्धा खूप भारी वाटतं. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.